दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल, पंतप्रधान मोदींची गर्जना. दहशतवाद्यांची उरली सुरली जमीनही नष्ट करण्याची वेळ आल्याचा इशारा. काश्मीरमध्ये अडकलेले 183 पर्यटक आज मुंबईत परतणार. एअर इंडिया आणि इंडिगोच्या विशेष विमानांचं नियोजन. संध्याकाळी 6:30 वाजता पर्यटक लँड होणार. समुद्रसपाटीलगत उडणाऱ्या क्षेपणास्त्राची वेध घेण्याची चाचणी यशस्वी. भारतीय नौदलाच्या INS सूरत युद्धनौकेच्या शिरपेचात मानाचा तुरा. पाकिस्तानशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चाचणीला महत्त्व. जीव वाचवण्यासाठी आमच्या टिकल्या काढून फेकल्या, अल्लाहू अकबर म्हटलं तरीही अतिरेक्यांनी गोळ्या चालवल्या. कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नींनी आप बीती सांगितली. आईनं कव्हर केलं पण त्यांनी बाबांच्या पोटात गोळ्या घातल्या. डोंबिवलीच्या दिवंगत अतुल मोनेंच्या मुलीनं पहलगाम हल्ल्याची हादरवणारी कहाणी सांगितली. पहलगाममधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्याचे कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंवर अंत्यसंस्कार. शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. पुण्यासह देश हळहळला. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीत कडकडीत बंद. काही शाळांनाही सुट्टी जाहीर. रस्त्यावर शुकशुकाट, दुकानही बंद. भारतानं केलेल्या राजनैतिक कोंडीला प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न. 1972च्या शिमला करारातून बाहेर पडण्याचा विचार. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची आज बैठक. भारतानं युद्धनौका अरबी समुद्रात उतरवल्या. भारत सागरी मार्गानं हल्ला करण्याच्या भीतीनं पाकिस्तानकडूनही उत्तर अरबी समुद्रात आज आणि उद्या युद्धनौकांचा सराव. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानला दणका. सिंधू पाणी वाटपाचा करार स्थगित. अटारी बॉर्डर बंद करण्याचाही निर्णय. पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे केंद्राचे आदेश. सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंची शिवसेना जाण्याची शक्यता कमी. अपरिहार्य कारणास्तव हजर राहणं अशक्य असल्याची अरविंद सावंतांची माहिती. तर बैठकीला जाणार नसल्याची राऊतांची स्पष्टोक्ती. ठाकरे गटाच्या भूमिकेवर आश्चर्य. एकनाथ शिंदे समांतर सरकार चालवतायत का? श्रीनगरला गेलेल्या शिंदेंवर संजय राऊतांचा हल्लाबोल. सरकारमधील घटक पक्ष कुरघोडीच्या वादात महाराष्ट्राचा हसं करत असल्याचीही टीका. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 मे रोजी. कराडच्या डिस्चार्ज अर्जावर सरकारी पक्षाकडून बाजू सादर. विष्णू साठेकडूनही डिस्चार्ज अर्ज दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.